आता आपण बघणार आहोत या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा। सुनेत्रा पवारांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। बारामतीत ज्याला लढायचंय त्याने लढावं, जनता कोणासोबत आहे हे सर्वांना माहिती। जय पवारांचं नाव न घेता काँग्रेसला टोला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पत्रांबाबतचा संभ्रम संपेना। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। बंदुखरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर केला। रोहित पवारांच्या आरोपांमुळे खळबळ। बंदुखरातच्या तथाकथित स्वीय सहाय्यकाची पोलिसांकडून चौकशी। मिरगावातील रमेश शिंगे ही व्यक्ती भोंदूचा पीए असल्याची चर्चा। शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर। येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला दाखल होणार। समरजित घाडगे पुन्हा भाजपवासी होणार। 8 तारखेला मुंबईत रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार। सोलापुरात अवकाळी पावसानं पिकाचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पपईचं पीक उद्ध्वस्त। आपबीती सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे। 4 चाकी गाडी विहिरीत जाऊन पडल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला। आणि नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील घटना आहे। इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा यात मृत्यू झालेला आहे। विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्रीपासून गायब असल्याची माहिती आहे। तर विहिरीच्या मालकावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर विहीर बुजवण्याचं काम सुरू आहे। अपघातग्रस्त विहीर आपण सध्या दृश्यांमध्ये बघतो आणि ती विहीर आता बुजवण्याचं काम तात्काळ सुरू करण्यात आलेलं आहे। विहिरीमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, अखेर ही विहीर बुजवण्याचं काम आता सुरू झालंय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये हा अपघात घडलेला होता। या अपघातामध्ये 6 शाळकरी मुलांसह 3 जणांचा मृत्यू झाला होता। असा एकूण 9 लोकांचा मृत्यू झाला होता। काल रात्री 10:30च्या सुमारास हा अपघात घडला। त्यानंतर ह्या अपघातातील सगळ्या मृतांना या विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। यामध्ये धक्कादायक म्हणजे शाळकरी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि संबंध आज नाशिक जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकाराची हळहळ व्यक्त केली जात होती। सकाळी साधारणतः 10 वाजेच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली होती आणि त्यावेळेला त्या भागातल्या नागरिकांनी ही विहीर बुजवण्याची मागणी केलेली होती आणि त्या मागणीला तात्काळ मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ही विहीर रस्त्याच्या मधोमध असल्याने ती तातडीनं बुजवा अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। आणि त्याच सूचनांनंतर आता ही विहीर जी आहे ती बुजवण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाते। काल रात्री या विहिरीमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पाहणी केली। गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केल्याबरोबर त्यांनी संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या आणि त्या सूचनांनुसार आता ही विहीर जी आहे ती बुजवण्याची कारवाई केली जाते। त्यामध्ये माती टाकली जाते, दगड टाकला जातो आणि ही विहीर पूर्णतः बुजवून त्या ठिकाणी पूर्ण रस्ता करण्याचे आदेश मंत्री महाजनांनी दिलेले आहे आणि त्यानुसार आता ही विहीर बुजवण्याची कारवाई तातडीनं सुरू करण्यात आलेली आहे। अवघ्या काही तासामध्ये याबाबतचा निर्णय झाल्यामुळे त्या गावकऱ्यांनी या सगळ्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलेलं आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। कार थेट पाण्यात भरलेल्या विहिरीमध्ये कोसळली आणि इंदोरे गावचे सुनील दरगुडे आणि कुटुंब तसंच त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी ते परतत होते आणि त्यावेळेला ही सगळी दुर्घटना घडली आहे। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दिंडोरी पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे। या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत।
पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा. आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर, एवढ्या मोठ्या डायमीटरची, मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितल्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळे कागदपत्र पेपर त्या ठिकाणी मागवा. आता तुम्ही फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत. त्या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी नाही, रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं. त्यांनी तर सांगायला विहीर बंद करा, त्याच्यावरून रस्ता करा म्हणून. आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं प्रथमदर्शनी. पण तरी याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत. दुःखदायक हा अपघात आहे. आमचे गिरीश भाऊ त्या ठिकाणी जाऊन आले आहेत. त्या ठिकाणी मृतांना आपण आता तर जीव परत आणता येत नाही, पण हा अपघात ज्या विहिरीमध्ये झाला आहे ती विहीर कायमस्वरूपी बंद करणे, असा अपघात होणार नाही ती काळजी घेणे आणि त्यांच्या परिवाराला सरकारकडनं मदत देणे आणि जे काही समाज म्हणून शक्य आहे त्या साऱ्या गोष्टी करणे, या ठिकाणी आम्ही हे सर्व करणार आहोत. पण अपघात मात्र फार दुर्दैवी आहे. त्या विहिरीचा आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान असा का अपघात नेमका कसा घडला याची टाइमलाईन काय आपण एकदा बघूया. तर अतिशय भीषण अपघात हा झालेला आहे. रात्री साधारण 10:19 हा कारचा अपघात झालेला आहे. कठडा नसल्यामुळे कार थेट विहिरीमध्ये कोसळली. मोठा आवाज झाला आणि स्थानिक लोक हे घटनास्थळी धावून आले. तर सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीमध्ये दिसत होती आणि मोटर लावून विहिरीतील पाणी हे बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघात नेमका कसा झाला आपण हे बघतोय. तर दोरखंड टाकून बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आलं. काही मिनिटातच गाडी पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेली आहे. 20 मिनिटांनंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि सुमारे 3 तासांनी ही गाडी बाहेर काढण्यात आली आहे. कारमधील यात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विहीर मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 9 जणांवर काळाचा घाला बघायला मिळतो. यामध्ये रेश्मा सुनील दरगुडे यांचं वय 27 यांचा यात मृत्यू झालाय. त्यानंतर आशा अनिल दरगुडे यांचा सुद्धा यात मृत्यू झालाय. त्यांचं वय 32 वर्ष होतं. खुशी अनिल दरगुडे वय वर्ष 14. श्रेयस अनिल दरगुडे यांचं वय 11 आहे. तर राखी सुनील दरगुडे वय वर्ष 11. श्रावणी अनिल दरगुडे वय वर्ष 11. समृद्धी राजेंद्र दरगुडे वय वर्ष 7. माधुरी अनिल दरगुडे वय वर्ष 13 आणि सुनील दत्तू दरगुडे वय वर्ष 32 या 9 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. पुढची मोठी बातमी आपण बघूया. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 4 आणि 5 एप्रिलला वांद्रे आणि मुंबई सेंट्रल दरम्यान विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे आणि या कालावधीमध्ये रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात येत आहेत. मुंबईच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेला तब्बल 113 वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज आता हा इतिहास जमा होतोय आणि शहराच्या बदलत्या रूपात आणखीन एक मोठा टप्पा गाठला जातोय. शुक्रवारी 3 एप्रिल आणि शनिवारी 4 एप्रिल मध्यरात्री या पुलाच्या अंतिम भागाचं पाडकाम केलं जात आहे. ब्रिटिशकालीन वारसा असलेला हा पूल अनेक पिढ्यांचा साक्षीदार ठरलाय, पण आता तो नव्या विकासासाठी जागा मोकळी करून देणार आहे आणि मुंबईतील मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. कारण याच ठिकाणी आता आधुनिक डबल डेकर पूल उभारला जाणार आहे आणि शहरातील वाहतुकीचा ताण यामुळे कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबईच्या इतिहासात नोंद असलेला 113 वर्षीय जुना पूल आता इतिहासात नोंद होणार आहे. अगदी एल्फिन्स्टन पूल आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये, यांचा मध्यभाग जो आहे तो आता पाडण्यात आलेला आहे. अगदी त्याचा उर्वरित भाग देखील आज मध्यरात्री पाडण्यात आला आणि यासाठी विशेषतः म्हणजे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून जो आहे तो विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला आणि त्यामुळे आता देखील जे आहे ते अर्ध उर्वरित काम आज मध्यरात्री पार पडणार आहे. हा फक्त पुलाचा शेवट नाही तर हा शहरातील मोठ्या पायाभूत बदलाची सुरुवात आहे, कारण या ठिकाणी आता उभारला जाणार आहे तो आधुनिक डबल डेकर पूल, जो मुंबईच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आणि MMRDAच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो राबवला जाणार आणि रेल्वे मार्गावरील महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून जो आहे तो याचा विकास केला जाणार आणि विशेषतः मध्य रेल्वेकडून देखील हा विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. अगदी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण असेल आणि ट्रॅक मेंटेनन्स असेल आणि त्याचबरोबर RBOचं पाडकाम यासारखी महत्त्वाचे कामे जे आहे ते या विशेष मेगा ब्लॉकमध्ये जे आहे ते करण्यात येणार आहे आणि अगदी प्रवाशांनी देखील जे आहे ते याचं संपूर्ण वेळापत्रक रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं असं देखील जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून आवाहन केलं जातं आहे. पण आता एल्फिन्स्टन पूल आता जो पाहायला गेला तो 113 वर्षीय जुना पूल आता इतिहास जमा झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्णावटी, न्यूज 18 मराठी.